मॉर्निंग स्टुडंट्स. आता पुढचा कन्सेप्ट चालू आहे बेटा आपला कन्स्ट्रक्शन ऑफ अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. अनबायस याचा शब्दाचं मिनिंग काय बेटा, बॅटरी सप्लाय लावलेला नाहीये. आता आपल्याला होतं फॉलोड बायस, रिव्हर्स बायस आठवतंय, तेव्हा आपण बॅटरीचा सप्लाय लावलेला होता. इथे अनबायस याचं मिनिंग काय आहे की असं कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करा की जेव्हा तुम्ही सप्लाय लावलेला नसेल, जेव्हा तुम्ही सप्लाय लावलेला नसेल बेटा. ठीक आहे, कोणाचं एक्सप्लेन करायचं आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर. एनपीएन, आता ही कन्स्ट्रक्शन डायग्राम दिसते, आठवते बेटा, काल आपण कन्स्ट्रक्शन सिम्बॉल काढला होता. तीच एक कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. दोघी साईड्स थोड्या मोठ्या, मधली साईड थोडीशी छोटी. दोघी साईड थोड्याशा मोठ्या, मधली साईड थोडीशी छोटी. कुठला आहे बेटा हा, एनपीएन आहे. ठीक आहे, तर इथल्या साईडला एन येईल पहिले, नंतर मध्यभागी पी येईल आणि पुन्हा इथे एन येईल. एन पी आणि एन. ठीक आहे, एन पी आणि एन. ठीक आहे, बरं काय सांगता येईल बेटा, पी लेयर इज सँडविच इन बिटवीन बोथ द एन लेयर्स. पहिला पॉईंट, पी लेयर इज सँडविच इन बिटवीन बोथ द एन लेयर्स. थ्रू बोथ द एन लेयर्स टू टर्मिनल्स आर टेकन आउट. एन लेयर पासून ना बेटा दोन टर्मिनल बाहेर घेतलेले असतात. एन लेयर पासून दोन टर्मिनल्स बाहेर घेतलेले असतात. ते म्हणजे कुठले कुठले आहेत बेटा, इमिटर आहे, एक इमिटर येतो. ठीक आहे, आणि अजून एक कुठला येतो बेटा, कलेक्टर येतो. अजून एक कुठला येतो, कलेक्टर. एन लेयर पासून दोन टर्मिनल्स बाहेर पडलेले आहेत, ते म्हणजे कुठले कुठले आहेत, इमिटर आणि कलेक्टर. पी लेयर पासून पण एक टर्मिनल बाहेर पडलेला आहे, त्याचं नाव काय बेटा, बेस. त्याचं नाव काय, बेस. एन लेयर मध्ये ना बेटा काय होतात, मॅक्सिमम नंबर ऑफ होल्स असतात. सॉरी, मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. माय मिस्टेक. एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ काय असतात बेटा, इलेक्ट्रॉन्स. एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. प्लीज कॉन्सन्ट्रेशन ठेवा, मी नंतर एक्सप्लेन करेल पुन्हा तसंही. ठीक आहे, फुल कॉन्सन्ट्रेशन असू द्या. एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ काय असतात बेटा, इलेक्ट्रॉन्स असतात. एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. तसंच इकडच्या साईडला एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ काय असतात बेटा, इलेक्ट्रॉन्स. एन लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, मान्य केलं, पण काही प्रमाणामध्ये होल्स पण असतात. काही प्रमाणामध्ये काय असतात बेटा, होल्स पण असतात. काही प्रमाणामध्ये होल्स पण असतात. तसंच पी लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ होल्स असतात. पी लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ होल्स असतात. पी लेयर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ होल्स असतात. होल्स असतात का, नाही, तर काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स पण असतात. काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स पण असतात. काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स पण असतात. ठीक आहे, म्हणजे हा झाला तुमचा एनपीएनचा फंडा. पुन्हा एकदा, एन लेयर कन्सिस्ट ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मिनिमम नंबर ऑफ होल्स. N layer consists of maximum number of electrons, minimum number of holes. Also, P layer consists of maximum number of holes, minimum number of electrons. Maximum number of holes, minimum number of electrons. काय होतं बेटा, आता तुम्हाला तिकडे पीएन जंक्शन डायोड होतोय आपला, तसंच याच्यातही घडतं. तसंच याच्यातही घडतं. जसं त्याच्यामध्ये पा होल्स इलेक्ट्रॉन्स मध्ये जायचे आणि काय फॉर्म व्हायचे बेटा, पॉझिटिव्ह इम्बॅलन्स. तसं इलेक्ट्रॉन्स होल्स मध्ये येऊन काय फॉर्म व्हायचे, निगेटिव्ह इम्बॅलन्स. तसं याच्यात पण घडतं. सेम तसं याच्यात पण घडतं. सेम तसं याच्यात पण घडतं. काय होतं बेटा की इथले मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठे येतात बेटा, पी साइड मध्ये. मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठे येतात तुमचे, पी साइड मध्ये. मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे पी साइड मध्ये येतात आणि काही प्रमाणामधले होल्स पण कुठे येतात बेटा, एन साइड मध्ये. काही प्रमाणामधले होल्स पण कुठे येतात, एन साइड मध्ये. होल्स एन साइड मध्ये आले म्हणून काय फॉर्म झाले बेटा, पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. होल्स एन साइड मध्ये आले म्हणून काय फॉर्म झाले, पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. होल्स एन साइड मध्ये आले म्हणून काय झाले, पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. इलेक्ट्रॉन्स होल्स मध्ये गेले म्हणून काय फॉर्म झाले, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. होल्स इलेक्ट्रॉन्स एन पी साइड मध्ये गेले म्हणून काय फॉर्म झाले, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. इलेक्ट्रॉन्स पी साइड मध्ये गेले म्हणून काय फॉर्म झाले बेटा, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. सेम लॉजिक इकडच्या साईडला पण. सेम लॉजिक इकडच्या साईडला पण. इकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे येतील बेटा, पुन्हा पी साइड मध्ये. इकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पी साइड मध्ये येतील आणि इथे काय फॉर्म होईल बेटा, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. आणि इथे काय फॉर्म होईल, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. इथे काय फॉर्म होईल बेटा, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स होल्स मध्ये आले काय फॉर्म झाले, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. इलेक्ट्रॉन्स होल्स मध्ये आले काय फॉर्म झाले, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. तसेच पुन्हा होल्स इलेक्ट्रॉन्स मध्ये आले म्हणून काय फॉर्म झाले, पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. होल्स इलेक्ट्रॉन्स मध्ये आले म्हणून काय फॉर्म झाले, पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. पुन्हा एकदा, होल्स इलेक्ट्रॉन्स मध्ये आले म्हणून काय फॉर्म झाले, पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. ठीक आहे, ओके. मी थोडीशी पुन्हा फिगर नीट काढून घेतो बेटा. इथे डॉटेड येईल
ठीक आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, होल्स थोडेसेच आहेत. ठीक आहे, इथे डॉटेड लाईन व्यवस्थित काढून घेतो. ठीक आहे, इथे पण डॉटेड लाईन व्यवस्थित काढून घेतो. इथे पण डॉटेड लाईन येईल, इथे पण डॉटेड लाईन येईल. ओके, ठीक आहे. आता इथे पहा, आता मुलांना साहजिक प्रश्न पडतो, सर तुम्ही इथे होल्स जेव्हा इलेक्ट्रॉन्स मध्ये येतात तेव्हा पॉझिटिव्ह इमोबालान्स फॉर्म झाले, त्याची एकच लाईन दाखवली आहे. आणि इलेक्ट्रॉन्स जेव्हा होल्स मध्ये जातात तेव्हा निगेटिव्ह इमोबालान्स फॉर्म होतात, त्याचे दोन दोन लाईन दाखवल्या आहेत. तसंच इकडे होल्स जेव्हा पी मध्ये येतात तेव्हा निगेटिव्ह इमोबालान्स फॉर्म झाले, त्याचे दोन लाईन दाखवल्या आहेत. आणि इकडे पण एकच लाईन दाखवली. असं का? जर नीट ऑब्झर्व केलं, असं का केलं तर तुम्हाला आठवतंय बेटा, पी जो लेअर असतो ना, पी हा छोटा असतो. पी जो लेअर असतो तो छोटा असतो. मग छोट्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पी जर छोटा असेल तर होल्स पण कमी येतील ना बेटा, होल्स पण इकडच्या साईडला कमी येतील, म्हणून याला एकच लेअरने दाखवले. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स खूप जास्त होते मग ते इकडे आले म्हणून त्याला दोन लाईनीने दाखवले. तसंच इकडे होल्स जास्त कमी होते म्हणून ते इकडे आल्याच्या नंतर एकच लाईनीने दाखवले, पॉझिटिव्ह इम्बॅलन्स. आणि इलेक्ट्रॉन्स जास्त होते म्हणून ते इकडे आल्याच्या नंतर काय दाखवलं बेटा, निगेटिव्ह इम्बॅलन्स आपण जास्त दाखवलेत. असं का केलं आता कळलं असेल, असं का केलं आता कळलं असेल. बर, या दोघांमुळे जे काही फॉर्म होतं ना बेटा, या दोघांमुळे जे काही फॉर्म होतं त्याला डिप्लिशन रिजन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात बेटा, डिप्लिशन रिजन. त्याला काय म्हणतात, डिप्लिशन रिजन. ही पण डिप्लिशन रिजन आहे, ही पण काय बेटा, डिप्लिशन रिजन. ही पण काय बेटा, डिप्लिशन रिजन. ओके, इथे ना बेटा या दोघांचं मध्ये जसं तिकडे आपलं जंक्शन होतं आठवतंय, तसं इथे पण जंक्शन असतो. ह्या जंक्शनचं नाव इकडच्या लाईन ना बेटा, ह्या लाईन हा बेस आणि इमिटरच्या मध्यभागी जंक्शन आहे. बेस आणि इमिटरच्या मध्यभागी जंक्शन आहे म्हणून या जंक्शनचं नाव असतं बेस इमिटर जंक्शन. या जंक्शनचं नाव काय बेटा, बेस इमिटर जंक्शन. तसंच इथे पण एक जंक्शन आहे, तो बेस आणि कलेक्टरच्या मध्यभागी आहे म्हणून बेस कलेक्टर जंक्शन. म्हणून त्याचं नाव काय बेटा, बेस कलेक्टर जंक्शन. म्हणून त्याचं नाव काय बेटा, बेस कलेक्टर जंक्शन. इकडे बेस इमिटर जंक्शन, बेस कलेक्टर जंक्शन. बेस इमिटर जंक्शनचा डिप्लिशन रिजन, बेस कलेक्टर जंक्शनच्या आजूबाजूला डिप्लिशन रिजन. बरं, हे दोघंच्या दोघं इथे डिप्लिशन रिजन फॉर्म झालेले आहेत. हे झालं माझं सगळं कन्स्ट्रक्शन. कोणाचं बेटा, अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. कोणाचं झालं बेटा, अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. आता मी सगळं इंग्लिशमध्ये सांगतो. ठीक आहे, दाबा फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. It consists of P layer sandwiched in between both the N layers. To the N layer, to both the N layers, emitter and collector terminal are taken out. To the P layer, a base terminal is taken out. Okay? It also consists of base emitter junction and base collector junction. On the both sides of the base emitter junction and base collector junction, there consists of the depletion region. There consists of the depletion region. बस एवढंच लिहायचं आहे, बाकी काही जास्त लिहायची गरज नाही. ठीक आहे, बाकी काही जास्त लिहायची गरज नाही. हा, अजून एक महत्वाचा, एन कन्सिस्ट ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मिनिमम नंबर ऑफ होल्स. बोथ द एन लेयर्स. पी कन्सिस्ट ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ होल्स, मिनिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पी कन्सिस्ट ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ होल्स, मिनिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो एक पॉईंट फक्त सांगायचा होऊन गेला. तो पी एन मध्ये पण होता, तोच इथं पण आहे. तो पी एन मध्ये पण होता, तोच इथं पण येईल बेटा. कळालं? ठीक आहे, फिगर कशी काढायची, काय कसं करायचं, सगळंच्या सगळं कळालं. जर तुला अनबायस एनपीएन कळालं बेटा, पीएनपी पण ह्याच फंड्यावरती आधारित आहे. पीएनपी पण आपला ह्याच फंड्यावरती आधारित आहे, काही जास्त चेंजेस नाही आहेत. पीएनपी पण माझं ह्याच फंड्यावरती आधारित आहे, एवढं लक्षात ठेवा. पीएनपी पण माझं ह्याच फंड्यावरती आधारित आहे, एवढं लक्षात ठेव सुद्या. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. चलो लिखापडी घ्या, लिखापडी घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता लिखापडी घ्यायची बेटा. दाबो फिगर शोज, दाबो फिगर शोज, दाबो फिगर शोज अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. दाबो फिगर शोज अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. दाबो फिगर शोज अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. दाबो figure shows unbiased NPN transistor. Puts a point. It consists of P layer sandwiched in between both the N layers. It consists of P layer sandwiched in between both the N layers. It consists of P layer sandwiched in between both the N layers. It consists of P layer sandwiched in between both the N layers. It consists of P layer
sandwich in between both the n layers. पुढचा point, to the both the n layers, to both n layers, to both n layers, emitter and collector, to both n layers, emitter and collector terminal are taken out. To both n layers, emitter and collector terminal are taken out. To both the n layers, emitter and collector terminal are taken out. And from the p layer, and from the p layer, base terminal is taken out. And from the p layer, base terminal is taken out. And from the p layer, base terminal is taken out. Okay. आता बेटा आपण जे इथे जे घेतलं होतं ना की पी लेयर छोटासा होता, एन दोघी मोठे काढले होते, तर असं का होतं, तर एन लेयर्स दोघं मोठे मोठे असतात, पी लेयर्स कसा असतो बेटा, लाईटली डोप्ड असतो. एन लेयर्स दोघं हायली डोप्ड असतात आणि पी लेयर लाईटली डोप्ड असतो. लक्षात ठेवा, मधला जो लेयर असतो ना, मधला लेयर लाईटली डोप्ड असतो. मी पी लेयर्स असं नाही म्हणणार, कारण की उद्या उठून जर आपलं पी एन पी आलं, पी एन पी जो मधला असेल, जो मध्ये, आता पी एन पी आलं तर एन मध्यभागी येईल ना बेटा पुढच्या याच्यात, मग त्यावेळेस एन लाईटली डोप्ड होईल आणि बाकीचे दोन हायली डोप्ड होईल. जसं आता पी लाईटली डोप्ड आहे आणि बाकीचे दोन एन कसे आहेत बेटा, हेवली डोप्ड आहे. तो पॉईंट लिहायचा आहे. पुढचा पॉईंट बेटा, P region is lightly doped. P region is lightly doped. P region is lightly doped. While the N regions are heavily doped. While the N regions are heavily doped. While the N regions are heavily doped. Putsa point. N region consists of maximum number of electrons. N region consists of maximum number of electrons. N region consists of maximum number of electrons. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. What's the point? P layer consists of, or P region consists of maximum number of holes. P region consists of maximum number of holes. P region consists of maximum number of holes and minimum number of electrons. Maximum number of holes and minimum number of electrons. Maximum number of holes and minimum number of electrons. What's the point? They also consist of base emitter junction, B-E junction. असं लिहायचं बेटा. They also consist of base emitter junction, B-E junction, and base collector junction, B-C junction. They also consist of base emitter junction and base collector junction. They also consist of base emitter junction and base collector junction, as shown in the figure above. As shown in the figure above. As shown in the figure above. What's the point? Depletion region is formed due to the base emitter junction and base collector junction. Depletion region is formed due to the base emitter junction and base collector junction. Depletion region is formed due to the base emitter junction and base collector junction. ओके बच्चा, आज आपला कुठला कन्सेप्ट झाला, कन्स्ट्रक्शन ऑफ अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. कुठला कन्सेप्ट झाला बेटा, कन्स्ट्रक्शन ऑफ अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. कुठला कन्सेप्ट झाला बेटा, कन्स्ट्रक्शन ऑफ अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. उद्याच्या सेशनमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर आपण बघू. उद्याच्या सेशनमध्ये काय बघायचं बेटा, कन्स्ट्रक्शन ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर आपण बघणार आहोत. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.